पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील रेव पार्टीवरती पोलिसांनी छापेमारी केलेली आहे। पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागामध्ये ही रेव पार्टी सुरू होती। पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचं सेवन केलं जात होतं। खराडी भागामधील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती। रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। पुणे पोलिसांकडून गुन्हे शाखेची छापेमारी सध्या सुरू आहे। अंमली पदार्थ, हुक्का आणि दारू जप्त केली गेली आहे। पुण्यातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राहुल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। राहुल, बघा, उत्तर महाराष्ट्रातल्या एका राजकीय नेत्याशी निगडीत असलेलं हे नाव आहे असं कळतं आहे आणि आता आपण स्क्रीनवर चालवतोच आहोत। तर प्रांजल खेवलकर यांचा ह्या सगळ्या रेव पार्टीशी संबंध असावा असं म्हटलं जात आहे। पुण्यातल्या उच्चभ्रू खराडी भागामध्ये ही रेव पार्टी सुरू होती आणि त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्या म्हणजे रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे अशी शक्यता सांगितली जाते आहे। आणि आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला पोलिसांच्या कारवाईचं रूप बाहेर येतं तेव्हा प्रांजल खेवलकरचं नाव समोर येणं ही एक मोठी धक्कादायक गोष्ट आहे। रोहिणी खडसे यांचे ते यजमान आहेत आणि त्यांचं ह्या पार्टीमध्ये असणं हे अनेक अर्थांनी प्रश्नचिन्ह उभा करणार आहे। पुण्यातल्या उच्चभ्रू भागामध्ये खराडीमध्ये ही रेव पार्टी सुरू होती, एका फ्लॅटमध्ये सुरू होती। तिथे 3 महिला आणि 2 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं सगळे अर्थ, दारू वगैरे अशा गोष्टी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांचं असणं की ही एक मोठी बातमी आहे। आता महाराष्ट्रातल्या 8 दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे। पुण्यातल्या उच्चभ्रू भागात ही रेव पार्टी सुरू होती। खराडी हा तसा IT हब म्हणून ओळखला जाणारा भाग आहे आणि त्या ठिकाणी एका फ्लॅटवरती, एका अपार्टमेंटवरती पोलिसांनी छापे टाकले। आजची सकाळची कारवाई आहे, त्याच्यामध्ये एकूण 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पार्टी करणाऱ्यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुष आहेत। त्याच्यामध्ये प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यात प्रांजल खेवलकर यांचा आत्ताच जी काही माहिती मिळते आहे तर ते एकनाथ खडसे यांचे जावाई आहेत, म्हणजे रोहिणी खडसे यांचे यजमान आहेत आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या कारवाईचे तपशील जसे जसे बाहेर येतील तसे तसे आपण ते ब्रेक करत राहू। परंतु पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आजची सगळ्यात मोठी बातमी आहे की पुण्यातल्या खराडी भागामध्ये, उच्चभ्रू भागामध्ये पोलिसांनी धाड टाकली आणि त्या धाडीमध्ये प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडनं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। पुण्यात ही रेव पार्टी सुरू होती। आपल्याला आठवत असेल तर पार्टी हे कार्यरत असताना अशी झाली होती काही दशकापूर्वी आणि त्याच्यानंतरची ही एक सगळ्यात मोठी कारवाई, अर्थात त्याला पदर आहे की रोहिणी खडसे यांचे यजमान म्हणजेच एकनाथ खडसे यांचे जावई हे ह्या पार्टीमध्ये राहुल, पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करूयात। अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। पुण्यामधली ही रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकलेला आहे। पुण्यातल्या उच्चभ्रू खराडी भागामध्ये ही पार्टी सुरू होती आणि अतिशय महत्त्वाची बातमी जी आता आपल्या समोर आलेली आहे, रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना सुद्धा या रेव पार्टीमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडलेले आहेत अशी ही माहिती मिळते। पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचं सेवन केलं जात होतं। खराडी भागातल्या या पार्टीमधून 5 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। या ठिकाणी रेव पार्टी सुरू होती। पोलिसांनी छापा टाकला आणि 5ही जणांना ताब्यात घेतलाय। खराडी भागामधील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती। राहुल, यांच्याशी पुन्हा एकदा आपला संपर्क झालेला आहे। राहुल, आपण सांगत होतात की अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। केव्हापासून या ठिकाणी अशा प्रकारे पार्टी सुरू होत्या या संदर्भातली काही माहिती मिळतेय? पुण्याचा घेतला तरी पुण्याची रेव पार्टी काही नाहीत। बघा, कल्याणी नगर मधले पोर्सचा अपघात झाला तेव्हापासून ते आता आपली प्रतिनिधी रेवती हिंगमेनी रिपोर्ट केला, ग्राउंड रिपोर्ट केला तेव्हापर्यंत सगळीकडे पुण्यामध्ये हे कल्चर आता एस्टॅब्लिश झालंय आणि त्या कल्चर प्रमाणेच ही गोष्ट घडताना दिसते आहे। पुण्यातल्या ह्या रेव पार्टीवर पोलिसांनी जेव्हा छापेमारी केली तेव्हा हा जो उच्चभ्रू भाग आहे त्या उच्चभ्रू भागामध्ये अशी पार्टी होत असल्याचं दिसलं आणि त्यामुळे पुण्याच्या कल्चरच्या दृष्टीने म्हणाल तर अलीकडचं पुण्याचं रूप त्यापेक्षा काही वेगळं नाही। पण आता जे घडतं आहे हे खूप धक्कादायक आहे। त्याच्यामध्ये रोहिणी खडसे यांच्या यजमानाचा समावेश असणं ही मोठी गोष्ट आहे। त्याच्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी केलेली आहे।
मी पुणे पोलिसांच्या सूत्राशी बोललो त्यावेळेला त्यांनी उत्तर महाराष्ट्रातल्या ह्या कारवाईचं नेत्या संदर्भातली काही माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला. संबंधितावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमध्ये 3 महिला आणि 2 पुरुष असे एकूण 5 जण होते. त्याच्यात अंमली पदार्थ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुक्काचा सेट आणि विदेशी मद्याच्या बाटल्या सापडलेल्या आहेत. खराटी भागातल्या एका फ्लॅटमध्ये हाऊटीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती. या रेव पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ पोलिसांना दिसले, सापडले आणि मग ही मोठी कारवाई पुण्यामध्ये झाली आहे. राजकीय पॉलिटिकल फॉलआउट आपण ज्याला म्हणतो, पॉलिटिकल फॉलआउट होतीलच, कारण राज्य सरकारच्या प्रत्येक कृतीवरती रोहिणी खडसे हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. आणि हे विसरून चालणार नाही की आता जी हनी ट्रॅपवाली जी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात सेंटर पॉइंटला आले, त्याच्यामध्ये एकनाथ खडसे हे सतत गिरीश महाजन यांच्यावरती आरोप करत आहेत. दोघांमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे. अशा वेळेला एकनाथ खडसे यांचे जाबई हे रेव पार्टीमध्ये आढळून येलं, ह्याला खूप मोठे अर्थ आहेत. अर्थात त्यांनी तो गुन्हा केला आहे म्हणून तर ते त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत. आणि अशा वेळेला ही कारवाई झालेली आहे. तो राजकीय संदर्भाने हा मुद्दा पुढे येईल, पण आता त्याची करायची गरज नाहीये. रोहिणी खडसे यांच्यावरती ही जी कारवाई झालेली आहे, म्हणजे रोहिणी खडसे यांच्या यजमानावरती ही जी कारवाई माफ करा, तर त्याच्यामध्ये प्रांजल खेवलकर हे 3 महिला आणि तिथं सहकार्यासह तिथे खराडीच्या अपार्टमेंटमध्ये पोलिसांना आढळून आलेले आहेत. मी जसं म्हणालो की एक हुक्काचा पूर्ण सेटच पोलिसांना आढळून आला आणि त्याच्यातनं आता ही कारवाई पुढे जाताना दिसते. दिवसभरामध्ये या कारवाईचे तपशील बाहेर येतील. तसे तसे या कारवाईचं स्वरूप, या कारवाईमध्ये पोलिसांनी नेमकी कशी कारवाई केली, किती वाजता ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि रोहिणी खडसे यांचे यजमान हे इतक्या सराईतपणे आता गुन्ह्यामध्ये कसे काय आढळून येऊ शकतात, त्यांची ही पहिलीच रेव पार्टी आहे का त्यांच्याबरोबरच्या इतर सहकाऱ्यांनी. आणि हे विसरून चालणार नाही की खराडीचा हा परिसर जो आहे तो IT हब आहे आणि IT हब मध्ये अशा पद्धतीच्या पार्ट्या होतात पुण्यामध्ये, ह्याबद्दल सतत चर्चा होत होती. आणि असं आहे की अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भाग असेल पुण्याचा किंवा शहरी भाग असेल, अनेक ठिकाणी पोलिसांनी जेव्हा जेव्हा छापेमारी केली तेव्हा अगदी 30 कोटीपासून ते 1400 कोटी रुपयापर्यंतचं ड्रग्ज पोलिसांना सापडलेलं होतं. त्यामुळं आजची दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे की जी बातमी महाराष्ट्राला अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण करणारी आहे. पुन्हा एकदा सांगतो की खराडी भागामध्ये तरुणाईच्या नशेच्या आहारी गेलेली ही जी दिसते आपल्याला बातमी, त्याप्रमाणे ही कारवाई झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये 5 जणांचा जो सहभाग आहे, ही पार्टी गुप्तपणे आयोजित केलेली होती. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईचं अर्थातच त्यांना कुठेतरी टीप मिळालेली असणार, त्याप्रमाणे ही झाली. यापूर्वी सुद्धा पुणे पोलिसांनी अशाच पद्धतीने अवैध धंद्यावरती कारवाई केलेली होती. कारवाईत 3 महिला आणि 2 पुरुष असे एकूण 5 जण आढळून आलेले आहेत. संबंधितावरती गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि याचे पुन्हा मी तुम्हाला सांगतो की हा जो संदर्भ आहे की रोहिणी खडसे यांनी सातत्यानं राज्य सरकारवरती वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले, अर्थात त्यांचा अधिकारच आहे. त्याबरोबरच अलीकडे जो हनी ट्रॅपवाला मुद्दा आहे, तो हनी ट्रॅपवाला मुद्दा चर्चेत आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्यावेळेलाच ही कारवाई झालेली आहे. एकनाथ खडसे यांचे जावई अशा पद्धतीनं ह्या कारवाईमध्ये आढळून येणं ही मोठी बाब आहे. आता पोलीस याचे प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि ह्याबद्दलचे तपशील ज्या वेळेला देतील त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या संदर्भातल्या कारवाईचे आपल्याला डिटेल्स मिळतील. पुण्यातल्या उच्चभ्रू भागातला क्लब आणि फ्लॅटमध्ये होत असलेली ही पार्टी होती आणि त्याच्यामध्ये ह्या प्रायव्हेट पार्टीमध्ये ह्या पद्धतीची कारवाई झालेली आहे असं आपल्याला दिसतंय. राहुल, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला याआधी सुद्धा आणि आपण पाहिलेले आहेत पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या बातम्या येतात. ड्रग्ज पकडल्याची बातमी असो, रेव पार्टीज असो किंवा अनधिकृतपणे चालवले जाणारे पब, हुक्का बार यांच्यावर सुद्धा कारवाईची बातमी येते. मात्र ज्या प्रकारे या पार्टीमध्ये एखादे राजकीय व्यक्ती आढळून येते, त्या व्यक्तीचा राजकीय संबंध असतो आणि कारवाई होते, ही गोष्ट महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये तर गंभीर आहेच, सोबतच पुण्यामध्ये अशा प्रकारे सहजपणे पार्ट्या केल्या जातात हे सुद्धा अधोरेखित करणार आहे. सोबतच पोलिसांचं मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये दुर्लक्ष असतं का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. बघा, पुण्यामध्ये पार्ट्या होतात हे काही नवीन नाहीये. आणि पुण्यातल्याच काय, तुम्ही अगदी आता तुळजापूर सारख्या छोट्याशा शहरामध्ये ड्रग्ज पोचलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याला ड्रग्ज मिनास आपण म्हणतो. आणि खुद्द राज्याचे गृहमंत्री हे सभागृहामध्ये म्हणालेत की नार्कोटिक्स हेच पुढचं चॅलेंज असणार आहे. पण आत्ताची जी धाड आहे पुण्यातली ती फार वेगळी आहे. एकनाथ खडसे यांचे जावई ज्या वेळेला ड्रग्ज पार्टीमध्ये आढळून येतात तर संदर्भ आपल्याला विसरून चालणार नाही की गेल्या काही दिवसामध्ये हनी ट्रॅप जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजतं आहे, त्या प्रकरणाच्या निमित्ताने रोहिणी खडसे असतील किंवा एकनाथ खडसे असतील,
हे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि जे लॉजिकल पण आहेत. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गिरीश महाजन चिरंजीवाच्या मृत्यू संदर्भामध्ये प्रफुल्ल लोढांनी काय आरोप केले होते वगैरे असा मुद्दा मांडला. आणि अशा वेळेला एकनाथ खडसे यांचे जावाई रेव पार्टीमध्ये आढळून येणं ही मोठी आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आहे. की ज्या ब्रेकिंग बातमीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावाई हेच ह्या रेव पार्टीमध्ये सहभागी असलेले दिसले. अर्थात पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, कायद्याच्या दृष्टीनं या सगळ्या प्रकरणामध्ये बराच खल होईल. एक प्रश्न निर्माण होईल की ते कंझ्युम करत होते म्हणजे ग्राहक होते का ते परचेस करत होते, कारण ते मग ते ड्रग पेडलर होतं. आणि मग जो गुन्हा आहे तुम्हाला सहजासहजी जामीन मिळत नाही. अलीकडे गृहमंत्र्यांनी म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये जे निवेदन केलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं म्हटलंय की नक्षलवादाप्रमाणेच आपल्याला ह्या रेव पार्टीचा आणि ह्यातल्या ड्रग्ज पेडलरचा खूप मोठा धोका आहे. आणि म्हणून देशभरामध्ये ड्रग्ज पार्टीच्या विरोधामध्ये ड्रग्जच्या विरोधामध्ये एक कॅम्पेन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असं ड्रग्ज कुणी घेताना दिसलं तर त्या पोलीस स्टेशनच्या संबंधित तपास अधिकारी किंवा जो कोणी नियंत्रक असेल त्याची तातडीनं बदली केली जाईल. आणि अशा कित्येक बदली महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेल्या आहेत. आत्ताचा कॉन्टेक्स्ट वेगळा आहे. आता पार्टी करणाऱ्या ह्या 3 महिला आणि 2 पुरुषांमध्ये एकनाथ खडसे यांचे जेव्हा जावाई आढळून येतात त्यावेळेला मात्र याचे सगळे संदर्भ बदलतात. आणि उत्तर महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या नेत्याचा जावाई जेव्हा रेव पार्टीमध्ये आढळून येतो त्यावेळेला अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. पुढं त्याचं विश्लेषण होत राहील. परंतु एकनाथ खडसे यांचे जावाई ह्या पार्टीमध्ये असणं, अलीकडे जेव्हा हनी ट्रॅपचं सगळं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजत असताना ही कारवाई होणं, तर हे आरोप प्रत्यारोप होणारच आहे त्या सगळ्या कारवाईमध्ये. पण तो भाग आलही दा, ते राजकीय नेते बोलतील तेव्हा त्याचं आपण विश्लेषण करू. पण आजची महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून टाकणारी सगळ्यात मोठी बातमी आहे की रोहिणी खडसे यांचे यजमान नक्कीच आणि राहुल, बातमी एकनाथ अतिशय खडसे महत्वाची आहे आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता.